शक्ती पक्षाचा विजय असो। खरं तर दत्तू भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आत्ताच रस्त्यावर खड्ड्यांसाठी आंदोलन केलं आहे। खरं तर शर्मेची बाब अशी नाशिक महानगरपालिकेकडे करोडोचा निधी असताना तसं पाहिलं तर नाशिक नगरी ही पुण्यनगरी आहे। इथे दर 12 वर्षाला कुंभमेळा भरला जातो आणि 10 ते 12 हजार कोटी निधी येत असतो आणि गेले 5 वर्षापासून नाशिकला स्मार्ट सिटीच्या अंतर्गत काम चालू आहे। त्यामध्ये पण 2 ते 5 हजार कोटीचा निधी असतानाही रस्त्यांवर खड्डे आहे आणि लाज वाटते प्रशासन यांना पण नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा जे आपले अग्रवाल साहेब जे आहे यांना पण लाज वाटायला पाहिजे। हे शहर अभियंता आहे, हे खड्डे मातीने बुजवता। खरं तर ही शोकांतिका आहे का देश कुठे चालला आहे, महासत्तेकडे चालला आहे आणि नाशिक शहरातील खड्डे तुम्ही मातीने बुजवता, याची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। आम्ही दत्तू भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे आयुक्त साहेबांनाच आज निवेदन द्यायला इथे आलो होतो। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी नाशिककरांना माहीत पाहिजे, आपली नाशिक महानगरपालिका इथं वाऱ्यावर चालते। एकही अधिकारी ह्या नगरपालिकेमध्ये उपस्थित नाही आहे। ठीक आहे, आयुक्त साहेब असतील, उपायुक्त असतील, ते नागपूरला अधिवेशनात गेले असतील, पण बाकीचे अधिकारी कुठे? म्हणजे जर सेनापतीच नाही तर सैन्य पण नाही, अशी नाशिक महानगरपालिकेचे हालात आहे। मी विनंती करतो आयुक्त साहेबांना, तुम्ही तिकडे गेले असाल तर तुम्ही इथली चौकशी करा। जे अधिकारी इथं हजर नाही त्यांच्या रजिस्टरवर सह्या आहे का नाही, त्यांनी परमिशन घेतली का नाही, याची पण चौकशी करा। आणि आम्ही जसं दत्तू भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे सांगतो, येत्या 8 दिवसामध्ये जर शहरातील खड्डे बुजवले नाही तर आम्ही शहर अभियंता अग्रवाल साहेबांचं तोंड काळं करणार आणि आयुक्त साहेबांची कॅबिन ताब्यात घेणार। धन्यवाद। अपना भिड़ो बच्चू कडू साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अपना भिडो अपना भिडो प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो, प्रहार दिव्यांग संघटनेचा विजय असो।